अहिल्यानगरमधील 12ही मतदारसंघात राजकीय धुळवड उडाली आहे. परंतु जिल्ह्याचं लक्ष लागलंय ते म्हणजे पारनेर मतदारसंघाकडे. त्याचं कारण असं की येथे खासदार निलेश लंके यांच्या पत्नी राणीताई लंके या स्वतः शरद पवार गटाकडून उभ्या आहेत. तसंच दोन अपक्ष आणि महायुतीकडून अजित पवार गटाकडून काशीनाथ दाते हे देखील उभे आहेत. परंतु हे सगळं असलं तिरंगी होईल, चौरंगी होईल अशा चर्चा असतानाच आता शेवटच्या टप्प्यात वातावरण क्लिअर होऊ लागले. अजित पवार यांचं मागं केलेलं एक भाकीत, मतदारसंघातील बदललेली समीकरणं, महिलांनी हाती घेतलेली निवडणूक यामुळे आता पारनेरमध्ये राणीच राजा बनेल असं नागरिक बोलायला लागले. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी नेमकी कशी गणित आखली होती, त्यांचं गणित कसं फेल गेलं, त्यांची भविष्यवाणी नेमकी काय होती, गणित चुकत गेली, लंके यांच्यासाठी वन वे कसा निर्माण झालाय पाहूयात सविस्तर. नमस्कार, मी विजय गोबरे, तुम्ही पाहतात चर्चा होणारच हे युट्यूब चॅनल. मित्रांनो, पारनेर मतदारसंघात राणी लंके याच महाविकास आघाडीच्या उमेदवार असणार हे निश्चित मानलं जात होतं. झालंही तसंच. त्यांच्या विरोधात कोण असेल हे मात्र बराच काळ स्पष्ट होऊ शकलं नाही. त्यानंतर महायुतीने अजित पवार गटानं येथे काशीनाथ दाते यांचा चेहरा दिला. अनेकांना प्रश्न पडला की काशीनाथ दातेच का, म्हणजे जिल्हा परिषद गटापुरतेच मर्यादित असणारे दाते यांना मतदारसंघाचं तिकीट कसं दिलं. तर याचं उत्तर जाणकार असं सांगतात की उमेदवारी जाहीर करण्यापूर्वी काही दिवस आधी माजी नगराध्यक्ष विजय सदाशिव औटी यांच्यासोबतच जिल्हा परिषद उपाध्यक्ष भाजपचे सुजित झावरे पाटील, माजी बांधकाम सभापती काशीनाथ दाते, माजी जिल्हा परिषद सदस्य माधवराव लामखडे यांनी अजितदादांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला होता. ही बातमी आल्यानंतर सर्वांना ते कळलं देखील होतं. त्यामुळे जो उमेदवार देऊ त्याचं काम हे सर्व करतील अशी अपेक्षा होती. पण गणित तेथेच फिरलं. त्यांच्या प्रवेशावेळी अजित पवारांनी भाकीत केलं होतं, जर तुम्ही चौघ एक राहिले तर तुमचा विजय होईल. याचा अर्थ असा होता की एक न राहिल्यास विजय हा लंकेचा होईल, आणि झालंही तसंच. 2च दिवसात माधवराव लामखेडे पुन्हा शरद पवार गटात आले. म्हणजे त्यांची लंके यांच्या पाठीशी त्यांची ताकद आली. उरलेले तिघे एक राहतील असं वाटत असतानाच दातेंची उमेदवारी जाहीर होताच विजय औटी अपक्ष उभे राहिले. आता राहिले फक्त सुजित झावरे पाटील. तेही अंतिम टप्प्यात काय करतात हे पाहणं औत्सुक्याचं असेल. याचाच अर्थ अजित पवार यांना ज्यांच्यावर भरोसा होता व ज्यांची एकी त्यांना हवी होती ती निष्प्रभ झाली, आणि अजितदादांच्या पाकिटानुसार निवडणूक सरळ सरळ आता लंकेंच्याच पारड्यात गेली. त्यामुळे राजकीय वजन आणि एकी विरोधकांकडे राहिली नाही असं नागरिक सांगतात. म्हणजेच मुख्य उमेदवाराची ताकद कमी झाली आणि त्यामुळे या निवडणुकीत राणी लंके यांचं पारडं एक हाती जड झालंय व विजय वाटचाल सक्सेस झाली असं नागरिक बोलू लागले. अपक्षांचा विचार जर केला तर अपक्षांना जनता किती साथ देते किंवा किती अपक्ष आतापर्यंत निवडून आले आहेत याविषयी सर्वांनाच माहिती आहे. राहिला विषय पारनेरचा, तर चर्चेत असणारे जे काही अपक्ष आहेत ते आपल्या जिल्हा परिषद गट किंवा गावापुरते मर्यादित आहेत असं नागरिक सांगतात. पारनेर मतदारसंघ हा पारनेर तालुका आणि नगर तालुके मिळून तयार होतो. मुख्य उमेदवाराची ताकद कुंकवत झाली आहे असं बोललं जातंय, आणि त्याचं कारणही आपण वर पाहिलंय. तर काही अपक्षांचा होल्ड आपल्या तालुक्यातील काही गावांपुरताच मर्यादित दिसतो असं नागरिक सांगतात. या उलट निलेश लंके यांचे असणारे कनेक्शन, थेट संपर्क, त्यांची जनतेच्या मनात घर करण्याची आणि गळ्यात हात घालत थेट आपलंसं करण्याची दादा पाटील शेळके स्टाईल, यामुळे संपूर्ण मतदारसंघात अर्थात पारनेर नगर तालुक्यात त्यांचा होल्ड आहे, संपर्क आहे. त्यामुळे राणी लंके यांचं पारडं आता इतरांपेक्षा जड झालंय असं नागरिक सांगताय. मित्रांनो, आणखी एक महत्वाचा मुद्दा इथे अधोरेखित करावा वाटतो, तो म्हणजे राणी लंके यांना मिळणारा आणि दिवसेंदिवस वाढत जाणारा महिलांचा प्रतिसाद. राणीताई या महिला आहेत आणि पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून लढण्याची धमक त्यांच्यात दिसून येत असल्याने महिला त्यांच्या बाजूने प्रभावित झाल्या असल्याचं सांगितलं जातं. तसेच निलेश लंके व राणी लंके हे अगदी पूर्वीपासून महिलांसाठी अनेक उपक्रम राबवत आले आहेत. मोठा देवी दर्शन असेल किंवा विविध साहित्य वाटप असेल, महिला मंडळांसाठी निधी देणं असेल, यातून त्यांनी महिला सक्षमीकरणावर भर दिलाय. त्यामुळे महिलांच्या मिळणाऱ्या उत्स्फूर्त प्रतिसादामुळे
राणी लंके याच पारनेरच्या किंग ठरतील असं नागरिक सांगतात. आता असं असलं तरी विरोधक देखील काही कमी नाहीत. शेवटी आम्ही जे बोलतो ते चर्चा असतात. मतदार हाच राजा असतो, तर तोच सर्व निर्णय घेण्यास सक्षम असतो. मित्रांनो, तुम्हाला काय वाटतं ते कमेंट करून नक्की कळवा. पुन्हा भेटू नवीन विषयावर. तोपर्यंत धन्यवाद.